ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजमध्ये 15 वर्षीय मुलावर यशस्वी मेंदू शस्त्रक्रिया। सेवा सदन हॉस्पिटलने वाचवला चिमुकल्याचा जीव। सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या 15 वर्षीय मुलावर वेळेत व अचूक उपचार करून डॉक्टरांच्या टीमने त्याचा जीव वाचवला आहे। खेळत असताना अचानक चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी होणे आणि काही वेळातच बोलणे बंद होऊन बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसताच मुलाला तातडीने सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयात दाखल होताच इमर्जन्सी सिटी स्कॅन करण्यात आला। तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचं आढळून आलं। हा रक्तस्राव नेहमीच्या जागेपेक्षा अत्यंत अवघड ठिकाणी असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती। पुढील तपासणीसाठी DSA एंजिओग्राफी केली असता मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये AVM असल्याचं निदान झालं। ही स्थिती जीवघेणी असल्यामुळे तातडीची मेंदू शस्त्रक्रिया करणं अनिवार्य होतं। सेवा सदन हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर सुधांशू रेवतकर यांनी रुग्णाच्या कुटुंबियांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं। कुटुंबियांची संमती मिळताच अत्यंत अचूकपणे AVM एक्सिशन शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर सुधांशू रेवतकर म्हणाले, रुग्णाची अवस्था अत्यंत नाजूक होती। रक्तस्राव अवघड ठिकाणी असल्यामुळे शस्त्रक्रिया मोठ्या काळजीने करावी लागली। योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी टीममुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली। शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण बोलू लागला, सर्वांना ओळखू लागला आणि त्याच्या अवयवांची हालचाल पूर्ववत झाली। 4 दिवसांच्या निरीक्षणानंतर रुग्णाला स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला। सेवा सदन हेल्थ केअर ग्रुपचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितलं, गंभीर आजारामध्ये रुग्णाला इतरत्र हलवण्याची गरज पडू नये हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। रुग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानत त्यांच्या तत्परतेमुळे मुलाला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। माझे नाव प्रकाश शॉपक मरे, मी राहणार कोपवाडमध्ये। माझा मुलगा इयत्ता 9वी, वय 14 वर्ष आहे। गेल्या आठवड्यामध्ये रविवारी त्याला अचानक चक्कर आली। चक्कर आल्यामुळे थोडा तो बेशुद्ध पडला। त्यावेळेस आम्ही तिथल्या संडे असल्यामुळे मोठे दवाखाने बंद असल्यामुळे लोकल दवाखाने आम्ही दाखवले। तिथून थोडा जो मान आणि जरा उलटी करून घेतल्यामुळे आम्ही पुढे त्याला अमर पाटील सर यांच्याकडे ट्रीटमेंट नेलो। मग त्यांनी सर्व तपासणी वगैरे केले। त्यानंतर त्यांनी लक्षात आलं की साधारण डोक्याच्या साईडला कुठे का प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांनी CT स्कॅन व MRI करायला सांगितले आम्हाला। आम्ही ते दोन्ही करून घेऊन आलो आणि ते रिपोर्ट त्यांनी बघितले। त्यानंतर त्यांनी सुधांश सरांना च्याकडे ते रिपोर्ट पाठवून त्यांची चर्चा करून ते बघितले। त्यानंतर असं हे झालं की त्याच्या डोक्याच्या एका साईडला ब्लड आत सर्क्युलेशन झाल्यामुळे त्याची डोक्याची सर्जरी करायला लागणार। त्यामुळे आम्ही एवढं घाबरलो की म्हणजे आमची पायाखालची जमीन हे झाली, कारण एवढं लहान वय 14 वर्ष म्हणजे काहीच नाही। त्यामुळे आम्ही नवरा बायको, काका, त्याचे मावशी, काकू सगळेच आम्ही चिंतेत होतो की एवढ्या लहान वयात त्या माझ्या मुलाचे हे झालं। मग सरांनी